राज्य विधिमंडल हिवाड़ी अधिवेशन उपराजधानी नागपुर में चल रहा है। क्या खास रहेगा आज का शीर्ष सत्र अधिवेशन में? आज का पहला दिन देखा जा सकता है। हफ्ते भर का ये जो अधिवेशन राजनीतिक माहौलों को किस तरीके से गरमाएगा, कैसे फिर गंभीर मुद्दों से हम बात करेंगे। गंभीर मुद्दों पे काश्तकार का मुद्दा हो, अन्य ऐसे रोजगारों का मुद्दा हो, ऐसे गंभीर मुद्दों पे हम उनसे चर्चा करेंगे और चलते हैं। बने रहिए आप हमारे साथ। यामध्ये सुद्धा काही गोष्टी लक्षात आल्या की शेतीवाडीसाठी सगळेजण आपापल्या शेतामध्ये असतात। दुपारच्या वेळेला या घटना घडलेल्या आहेत। दुपारच्या वेळेला कोणीही गावामध्ये नसतं, वृद्ध लोक असतात, मुलं छोटी खेळत असतात। यावेळेला पेट्रोलिंग आणखीन कशी वाढवता येईल, दुपारच्या वेळेला पोलिसांची गस्त कशी वाढेल, याबाबत सुद्धा आमच्या चर्चा चालू आहेत। पोलिसांना तशा सूचना सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत आणि आता ते कामही त्यांनी चालू केलेलं आहे। त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की या घटना अतिशय वेदनादायी आहेत। आरोपी तर पकडले जातातच आहेत, परंतु या घटना होऊच नये यासाठी आपल्याला काही करता येईल का याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। राजनीतीमध्ये फक्त चित्र हवा, एक्सप्रेसिस का एवढा हवा आणि बाकी लोक का असं काही त्यांनी नाही, बोलावं म्हणून काय करायचं? असं काही नाही आहे। सगळेजण बोलत असतात, सगळ्याजणी आपापल्या परीने काम करत असतात आणि त्यामुळे मीच एकटी बोलते अशातला काही भाग नाही। नांदेडमध्ये सध्या एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। एका म्हणजे आंतरजातीय मी पाहिली ती घटना सुद्धा मी घटना पाहिली, ऑनर किलिंगची घटना मी पाहिली कशा पद्धतीने झालंय। त्यामध्ये सुद्धा पोलिसांनी मला वाटतं ऍक्शन घेतलेली आहे, त्यांना पकडलेलं आहे। मुलाचे वडील आणि मुलीचे वडील आणि भाऊ यांच्यावरती त्या स्वतः मुलीने काही आरोप केलेले मी याच्यामध्ये बातमी पाहिलेली आहे। त्यामुळे पोलीस त्या ठिकाणी काम करतायत। नक्कीच तपोवनाचा मुद्दा आहे। तपोवनाच्या मुद्द्यावरती गिरीश भाऊ अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकते। थँक्यू।